कसं आहे मित्रांनो, आपण एखादा जर व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर आपल्या व्यवसायासारखे मार्केटमध्ये 50 दुकानं असणार, म्हणजे कॉम्पिटिशन असणार. आपल्याकडे जो माल आहे तो त्यांच्याकडे पण असणार, आपण जो माल विकतो तो सेम माल ते पण विकू शकतात. कदाचित कुठं कुठं काय असं पण होतं, एकदम कमी रेटमध्ये माल विकला जातो. पण अशा ठिकाणी काय करायचं, अजिबात घाबरायचं नाही. आपला व्यवसाय कधीच बंद करायचा नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जिथं कॉम्पिटिशन असतं तिथंच खरं मार्केट असतं. एखाद्या दुकानात गर्दी पाहून आपण कधीच खचून जायचं नाही. उलट त्यांच्याकडून काय शिकता येईल हे मात्र नक्की शिकायचं. जे शिकता येईल ते शिकून घ्यायचं, पण आपली ओळख मात्र स्वतःचीच निर्माण करायची. रेट कमी करून कॉम्पिटिशन कधीच जिंकता येत नाही. उलट आपण कस्टमर सोबत कसं वागतो, आपल्या कस्टमर सोबत कसा व्यवहार आहे, कस्टमरला आपण सर्व्हिस कशी देतो, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, कस्टमर आपल्याकडे परत येतो. हीच गोष्ट आपल्याला कॉम्पिटिशनला हरवण्यासाठी महत्त्वाची असते. तुम्हाला सांगू का, कॉम्पिटिशन आपल्याला हे ना रोज नवीन विचार करण्यासाठी प्रोत्साहन करते. आपण आपली सर्व्हिस कशी सुधारू शकतो, आपण ग्राहकाला नवीन रोज काय देऊ शकतो, कारण कॉम्पिटिशन आपल्याला पुढे नेण्याची एक ताकद असते. एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा, कॉम्पिटिशनला कधीच घाबरू नका, कारण स्पर्धा तुम्हाला समोर जाण्यासाठी मजबूत बनवत असते. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या दुकानदार मित्राला आणि व्यावसायिक मित्राला नक्की शेअर करा.